parlor and finally Kalawati's makeup is over. माझ्या तोंडावर काढावे कापड मला खूप जीव गुदमरल्यासारखा होतो आहे बाई ग. कोमल सांग ना तू हिला लवकर काढ म्हणून. ताई लवकर काढा ना तोंडावरचा कपडा. काय शो ऑफ दाखवायचा आहे का मला? काढा ना ताई लवकर कपडा. हो हो कलावती दीदी 1 मिनिट थांबशील ग. इतकी सुंदर दिसत आहे ना की काय सांगू तुला. काजल कमला तर बाई जळतीलच. आज जडून तर कोळसा होऊन जाईल जर तुला पाहिल तर. बाई ग अति सुंदर प्रियतमा अप्सरा ब्युटी क्वीन काय काय नाही दिसून राहिली तू आज. वाटलं नाही मी कलावती मध्ये पण कला आहे म्हणून. तो गाइस प्लीज लोगों को बता दीजिए कि मैं कैसा मेकअप करती हूँ. मेरा ब्राइडल मेकअप कैसा है, मेरा मेकअप कैसा रहा और मैं किस प्रकार से मेकअप करती हूँ. ये सब आप लोगों तक पहुँचा दीजिए. अगर आपके पास मोबाइल होगा तो मेरी इंस्टाग्राम आईडी ले लीजिए और आपके पास मोबाइल नहीं होगा तो आपके मुंह से आप सभी को बता सकते हैं कि आप इधर उधर नहीं जाके श्रृंगार ब्यूटी पार्लर में जाके श्रृंगार करो, क्योंकि वहाँ श्रृंगार की धज्जियां नाही श्रृंगार से श्रृंगार किया जाता है. आता खोटं नाही बोलत कलावती ताई, तू स्वतःला बघशील ना तर विसरून जाशील की तू आहे म्हणून. बाई ग खरंच ना इतकी छान दिसत आहेस. आणि बघ तुला जे पण मुलगा पाहायला येणार ते एका झटक्यातच हो म्हणून देईल. अरे बापरे, आज तर मला असं वाटत आहे की मी प्लकिंग केली. मी पण ब्राइडल मेकअप करायला हवं होतं. म्हणजे मला पण समजलं असतं की मी नवरी झाल्यावर कशी दिसली असती. बाई ग आतापासूनच नवरी माझी ख्वाहिश. मी पहिले नवरा केला होता पण त्यात नवरी वाली भेटलं होतं. पण जाऊ दे म्हणा, नेक्स्ट टाइम मी नवरी होईनच दाखवून. मी मला ताई मी काय म्हणते, माझ्यावर सुद्धा ट्राय कराल का एकदा दुल्हन मेकअप? मला बघायचं आहे मी नवरीच्या रूपात कशी दिसते तर. करून द्याल का माझा तुम्ही मेकअप? चलो गाइस, तो क्या इसके ऊपर का ये ढक्कन और ये एप्रॉन निकाला जाए और इसका मुंह लोगों के सामने प्रदर्शित किया जाए. अरे देवा लवकर काढा. अगं बाई लवकर काढा, नाहीतर माहित आहे का तुम्हाला तुम्ही लोकांना मी नाही माझं मृत शरीर दाखवाल. कारण की माझा इतका जीव गुदमरतो आहे ना की काय सांगू. आणि फर्स्ट टाइम मी इतका मेकअप केला. मी माझ्या पहिल्या लग्नातच इतका मेकअप नाही केला. म्हणजे पहिल्या लग्नात तर ते काजल कमलाच होती ग. असे लपेटून दिले होते पावडरचे धब्बे आणि बसून दिलं होतं मला चौरंगावर. हार टाकले ना घरी घेऊन गेले सगळे लोक. मला नवरी चांगली नाही आहे म्हणे, नवरदेव चांगला आहे म्हणे. पण आता उलटच झालं, नवरी चांगली निघाली नवरदेव खराब निघाला म्हणून त्याची बायको त्याला टाकून इथे आली. आणि आज मी इतकी सुंदर दिसत आहे. हो ना, ऐश्वर्या रॉयला कमी फेल पाडलं ना मी. आणि हो कलाताई तू अशीच भाषा वापरत जाय, शुद्ध मराठी. तू ती गावठी मराठी बोलते ना तर थोडी तुझी ते वाचवट बावळट वाटते. कारण की तू काजल कमला सोबत राहू तुझी मराठी थोडी बावळट झाली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुझ्या असा भांडलेपणा निघतो. तर तू शुद्ध मराठीच बोलत जाय. ओके 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 यार. ए पार्लर दीदी काढणं का लवकर. बाई ग काढणं मला बघू दे रे. मला मी इतक्या आतुरतेने माझी बघायची वाट बघत आहे बाई ग. आणि मी काय म्हणते माझे 2-3 फोटो काढून घेशील. मी इंस्टाग्राम उघडते त्याच्यावर पोस्ट करते. दीदी आपने लोकल माल तो यूज नहीं किया ना, सब प्रोडक्ट कंपनी के थे ना, वरना वो क्या है अभी अच्छा लगता है और कुछ दिन के बाद स्किन पर इफेक्ट दिखते. तो आपने कुछ ट्राई करने की वजह से कुछ लोकल प्रोडक्ट यूज नहीं किए ना हमारे चेहरे पे. देखो आपको करने होंगे तो महंगे ही प्रोडक्ट यूज करना. किसी के पास से पैसे लेना उस चीज के, पर किसी को खराब प्रोडक्ट में उसके चेहरे पर मेकअप ट्राई करके फिर उसके बाद में उसको पछताना पड़े, ऐसा काम कभी मत करना. आया समझ में दीदी? ए बहन मेरे को शॉप चलानी पड़ती ना. जैसे मेरे को पता ही नहीं ऐसी बोल रही तू. अरे भाई सब मैंने हुडा ब्यूटी के प्रोडक्ट्स वापरे हैं. हुडा ब्यूटी के प्रोडक्ट्स कितने महंगे रहे थे बात मालूम है क्या तेरे को? निविया के प्रोडक्ट्स है मेरे पास आणि एटसेट्रा हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेड उस कंपनी के हैं. और ज्यादा से ज्यादा प्रोडक्ट हमारे पास महंगे ही महंगे हैं. और हमने अपना समझकर आपको कर क्या दिया तो आपने मेरे को फेक माल प्रोडक्ट ऐसे बोल दिया. ऐसे नहीं बोलना चाहिए किसी को. मैंने किया आपके सामने किया जो भी किया. और आपको पता नहीं क्या मैंने कौन से प्रोडक्ट यूज करे करके. हे बघा तुम्ही दुकानदार आहे आणि आम्ही घेणारवाले आहे. म्हणजे आम्ही गिराईक आहे, आम्ही कस्टमर आहे. हो ना, आम्ही कस्टमर आहे ना. तर दुकानदार कसा आहे ना, हो ठीक आहे तुम्ही लोकल माल आणू शकता आणि चांगल्या प्रोडक्टचे डब्बेत भरू शकता. आम्ही माल थोडी ना ओळखू की एक्झॅक्टली हा माल आधी कसा होता ना आता कसा आहे. आम्ही काही इतक्या रंगाचं वापरत नाही ना आमच्या घरी. आमची ही ओरिजिनल ब्युटी आहे. सो हाऊ मेनी प्रोडक्ट्स यू आर युजिंग. जाऊ दे ना यार कोमल, काय तू ग थोड्या गोष्टीवर इश्यू करतात. जाऊ दे दीदी हे काढा बरं माझ्या तोंडावरचं. बाई ग मला कसतरीच होत आहे. काढा ना लवकर. ओके ओके. तुमची ही ताई मला एक्स्ट्रा शिकलेली, एक्स्ट्रा इंटेलिजंट, एक्स्ट्रा नेक्स्ट लेवल, एक्स्ट्रा दिमाग असलेली असं वाटते मला. त्यांना असं वाटतं की मी लोकल माल यूज केला. अरे भाई मेरे लिए छोटा हो या बड़ा सब एक समान है. मैं किसी को किसी के साथ भेदभाव दूजा भाव नहीं करती. और आपका कपट आपको अच्छा, मेरे मन में कपट नहीं है. और दीदी आपके स्किन पर कुछ दिन के बाद इफेक्ट अगर पड़ गए तो आप मेरे पार्लर में आकर ट्रीटमेंट कर सकती है. मैं फ्री में ट्रीटमेंट करके दूंगी. इतना मैं आपको हौसला, इतना मैं आपको वादा करती हूँ. बस
बस खतम कहाणी. घ्याव बापा, काळानं अशीच पळून जाईन मी. नजर जो तेरी लगी मैं दीवानी हो गई. नंग 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 दीवानी, हाँ दीवानी, मैं दीवानी हो गई. मशहूर मेरे इश्क की कहानी हो गई. जो जग ने न मानी तो मैंने बिठानी, कहा थी मैं कहाँ चली आई. कहते हैं ये उनाड़ा बड़ा अच्छा ही होगा मेरे लिए. कहते हैं ये उन्हाळा बड़ा अच्छा ही होगा मेरे लिए. वाह, किती छान, किती सुंदर बाई ग. दीट निघो, टोक निघो, कुत्र्याची निघो, मांजराची निघो, पार्लर वालीची निघो, काजल कमलाची निघो, माझ्या आया बायांची निघो, कुत्र्याची निघो, भूताची निघो, याची निघो, त्याची निघो, डीट निघो, टोक निघो बाई ग. घरी गेल्यावर मी पायवर सुद्धा काढेल तुझा. खरंच ना, खूपच सुंदर. हॅलो मित्रांनो, मी कलावती आणि माझं दुसरं रूप बघा मी कशी दिसताय. कमेंट करून नक्की सांगाल. आणि माझा हातचा मेकअप कसा आहे ते पण कमेंट करून सांगा. आता होईल ना माझं लग्न चांगल्या मुलासोबत आणि माझी प्रेम कहाणी सक्सेस होईल ना झाबरू सोबतची. अगं फारच सुंदर दिसतेस, कोणीच तुला नाकारेल नाही, सगळे तुला होकारेल. आणि मी सांगते ना, सगळेच जण तुला आता छान म्हणेल. कलावती खूप सुंदर दिसताय, तू सुंदर दिसताय ना, म्हणून मला आज खूप डान्स करू शेवटलाय. जिगिनांग चिकिनांग जिगिनांग चिकी. होप सो की तुला खूप चांगला जीवन साथीदार मिळू आणि खूप छान लाईफ हो तुझी. वाटत नाही ना बाई आपल्या एवढ्या साध्या भोळ्या चेहऱ्यामध्ये इतका सुंदर आणि सुशील चेहरा लपला राहतो म्हणून. ये तो मेरा कमाल है भाई, पार्लर वाली का. ओ भाई, हमने पैसे दिए, अगर ऐसा हुआ ना घर पे जाने के बाद लाउड़िन जैसी दिखी ना वो मैं लाउड़िन बन के आपके सर पे ही बैठूंगी आके. आओ, ऐसा नहीं होना चाहिए. आपने 5,000 लिए पूरे. अरे भाई, मैं तेरे को काटूंगी, तेरे को और इसको. एक्स्ट्रा इंटेलिजेंट बनने की कोशिश मत करो आप, वो तो मेरे से छोटी और बकवास बहुत कर रही हो. ओके ओके, माझा आज खूप आवडीचा दिवस आहे. चला मग आता, चला बरं घराला चला, माझ्या आईला दाखवायचंय मला माझं रूप. चला बरं. हो चल चल. पार्लर वाले ताई, खरंच तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही माझा इतका छान मेकअप करून दिला ना. मी माझ्या लग्नाचा, माझ्या बर्थडेचा, माझा मॅरेज अॅनिव्हर्सरीचा, माझा लव्ह अॅनिव्हर्सरीचा सगळा जे पार्टी करेल मी त्याचा पूर्ण मेकअपचा ऑर्डर तुमच्याकडे दिला जाईल. आणि माझ्या मैत्रिणीचा पण. ओके, आणि खूप खूप आभार तुमचे. हो, हे तर माझं फर्ज आहे. आभार तर तेव्हा म्हणायला लागते जेव्हा कोणी फुकट मध्ये करून देते. चल यार पिंकी, आता खूप झालं, चल माझ्याकडून राहत नाहीये, चला घराला. दीदी मी तुला सांगू का ग, तू आज इतकी सुंदर दिसत आहे ना, इतकी सुंदर दिसत आहे ना की बघणारे नाही का जडून कोळसा होतील कोळसा. इतकी सुंदर दिसू राहिली तू. खरंच का ग? हो ग, विश्वास कर, तुला जगातलं सगळ्यात अमीर, सगळ्यात पैसेवाला घराणं मिळणार आहे असे तुझ्या नशिबात पण आहे. अमाय बाई, हो का व? लय पैसे भेटत हो मला तर. मग काय का नाही सगळं माझ्या हाताला मी मजदुराईने पैसे देऊन. बाबा ताई, तू आज इतकी सुंदर दिसत आहे ना की त्याची काही गिनतीच नाहीये. अगं तुझ्या इतकं सुंदर कोणीच नाहीये जगात. मी पण नाही, कोमल पण नाही, आणि आजूबाजूचे लोक बघणारे पण नाही. ते तर डोमळेच आहे म्हणा, आम्ही तरी चांगलं आहे थोडंसं. बस तू खरंच खूप छान आहे. खरंच पण बघणारे लोक ना अशी म्हणत असेल, काश हे मी असती. अरे अरे इलू लुलू लुलू इलू लुलू 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 डुक्कर. अरे डुक्कर माय कमला, तुला माहित आहे का व एका काय डुकरानं बाई का पांढरा कलर मारला ना, फिल्टर लावलं ना, फिल्टर लावाले ते जात नाही का व. नालीत झोपाले गेलते ते लोयले नालीत लोयून आल्यावर बिचारे ते पांढरे झाले. नालीतलं पाणी पांढरं होतं का नाही, हात पाय त्याचे कायच राहिले ना, तोंडच मार गोर गोर होऊन गेलं बाबा. गेली का नाही पिंकी, डुक्कर पाले जा लागत होतं. ते पाय त्या डुकराची पुढे कपडे काढून पाय ना. काय 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 पाय काय हाय, हात काय हाय का, गोरे हाय का, पाय ना म्हणा. का पिंकी? नाही ग, मला जळाचा वास येत आहे का इकडनं तिकडनं. कुठे काही जळलं आहे का बघ बर, कुठे साप वगैरे निघाला असेल ना, काली नागिन निघाली असेल ना, त्यामुळे नाही का कुणी बांद्र जायले असेल ग. हो, त्याचाच वास वया. चल बाई, मला खूप आतुरता आहे माझ्या नवऱ्याला माझं रूप दाखवायची. चल बरं, चल माझ्या घरी येऊन बसला असेल माझा नवरा. चल बरं पिंकी आहे कोमल, बेवडाच निघाला पाहिजे. दीदी, खोपणारे खोपतेच ग, जाऊ दे ना. त्यांच्या घरचं तसं आहे म्हणून लोकांना पण तसंच बघते. केलेले कर्म पुढे येऊन राहिले म्हणून लोकांना टोकून राहिले. चल ताई, इथे फालतू लोकांच्या नजरेत नाही आलो पाहिजे. तुला दृष्ट लागेल ग, दृष्ट लागेल तुला. डीट निघो, टोक निघो, काली नागिनची निघो, पांढऱ्या नागिनची निघो, काली भुरीची निघो, पायनाऱ्याची निघो, जो कोपंद्राला जो जयून राहिला त्याची निघो, अवदासाईची डीट निघो, घुबडाईची डीट निघो, अजून नालायकाची बेशरमाईची डीट निघो, भूताची निघो, कुताची निघो, लावलेल्याची डीट निघो, टोक निघो. फक्त पायनाऱ्या लोकांची डीट निघो, त्याच्या डोळ्यात लिंबू मिरची मारो. निंबुनीच्या झाडा मागी चंद्र लपला ग बाई, चंद्राला लपून लपून सूर्य त्याचे किरण जास्तच गरम फेकतो बाई. खरंच ताई, तू याआधी तुझ्यासोबत जे राहणारे लोक होते ना ते पण गावठी होते. आता आम्ही पण स्टँडर्ड, तू पण स्टँडर्ड आणि सगळे स्टँडर्ड होता. आणि ते लोक नाही का खूप
गरीब पण होते, त्यांच्याकडे पैसा पण नव्हता, ते त्यांच्या याच्या त्याच्या नवऱ्यांजवळून पैसे घेत होत्या ना. हो ना, आता आम्ही खूप छान आहे, आम्ही इमानदारीचा पैसा मागवतो नाही का. चल मग आता चल बरं. दुनियाभराचा माजून ठेवल्या गंगीने हिले, दुनियाभराचा माजून ठेवाले. कोणाला म्हणते कुत्रे, कोणाला म्हणाले तर तू वांडाय तू अवदसा कुठच्या, आम्हाला अवदसा म्हणून राहिलं, आम्हाला सारं समजायला येऊन राहिलं. मी काय म्हणतो पाय बाई कोमल, मी तुला काही म्हणून नाही राहिली, मी नाव घेऊन काही म्हटलं नाही. पालतूच्या पालतू शानपणा काही मारू नको, धरण केस आपट्यात बसली इथं. चल ना ताई, ताई दृष्ट लागेल, बोल तुला दृष्ट लागेल, अशी दृष्ट लागेल ना 4-5 दिवस निघणारच नाही. चल लवकर. स्टॉप स्टॉप स्टॉप, थांबा थांबा थांबा, माझ्या काजळचा टिक्का लावू द्या. बाई ग, मी काजळ नाही लावलं वाटते बाई. थांब थांब थोडं पुसून पासून घेते माझ्या डोळ्यात. शुक 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 शुक, काजळ निघा, काजळ निघालं थोडंफार असं छिडका मारत फेकलं मी काजळ. झालं आता थोडीफार कमी डीट लागेल. चला चला आता लवकर चला. आणि सांगू नको कोणाला का मला 10,000 लागले म्हणून पार्लर मध्ये. हो हो, नाही सांगत ग, तसे तर 20,000 लागले असते, पण माझ्या यांच्या ओळखीमुळे 10,000 लागले आहे ना. बरं चला मग लवकर चला बरं. हो हो चल. गेले लावडीना मार ताणत बसले इथं. फालतू आलो बाई, त्याचं घरानं ऐकाले. आपण आपण आपल्या घरीच बरं होतो. चालला आपण पाहिले अवदस सारखं. नाही तर काय हो, तुला तर म्हणून राहिली होती काही पावाले झाला का, काही पावाले झाला. अहो काही पावाले नाही, काही पावाले नाही, पाहायला आली होती मी. मला असं वाटलं बाई याच्यासोबत कलावती होती, पण कलावती कुठे गेली बापा. ते कलावतीच्या जागी जवान कलावती शिवून गेली. काही नाही मा, येडं बनवलं ते ना हो बापा, येडं बनवलं आपल्याला. येडं नाही बनवलं बापा, येडं नाही बनवलं. येडं म्हणजे त्यानं टोमने आपल्यालाच मारले, पण लागून नाही दिले आपल्याला. नावाने घेतले काय म्हणे, त्या भांडली असते ते पोटी सबर केलं असतं तिनं. लय शौकात चालल्या का नाही, त्या शौकात चालले. शावकार कुठच्या घरची फाटली जायला लागत. अहो हिल तर 10,000 लागले म्हणते होते, तिच्या नवऱ्याच्या वैकीच्या आहे ना. सरीला माहित पडलं वाटतं आहे का नाही. सगळे हो भरले, राजी भरले लग्न करायसाठी आहे का नाही व कमला. काय माहित नाही मला तरी असं वाटते बापा. हो ना माहित आपल्याजवळ 2,000 नाही, 10,000 रुपये पार्लर मध्ये उडवले बापा बाबा बाबा. हो ना बाई, एवढा पार्लर मापुरी नाही केला माय पोरगी एवढी जवान असून. मी नाही केला बापा, माय म्हणून राहिलं पार्लर मध्ये जायचं. काय करावं बापा आता, पाटलीन बाई न तर तिने सून म्हणून स्वीकारलंच वाटते. आता जाऊ दे, आपलं पॉन्ड्स पावडर फेअर लावलीच बरी बापा. लोकांना पाहून झुरल्यापेक्षा नाही काय. कुठू बापा, अशा लोकांना झुरायला पुरते का बापा, झुरायले काचे. जाऊ दे चाल घरी, पाहू काय होते काय नाही. तर माझ्या जवायला मागा लागून पैसे नाही, चाललं जाऊ आपण चांगलं जेवण दिसू. मग त्या पार्लर वाली म्हणून थुका पालिश करून दे म्हणून बाई, कसं तरी साजरं दिसलं पाहिजे म्हणे 1-2 दिवसासाठी, असं म्हणा लागन तिने. हो बरोबर आहे ना, म्हणजे मग आपल्याला नाही काय बरं होते. मग आपल्याला 2 दिवस साजरे दिसू आपण, तिसऱ्या दिवशी जसं तसं नाही, ही काय सुंदर दिसून का हो.